नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे माझ्या सुंदर वाडीमध्ये। मी कांदळगाव येथे राहते। इथलं वातावरण म्हणजे एकदम स्वर्गच। हिरवीगार शांत झाडं, डोंगर। पहा ना, या डोंगरावर किती सुंदर घरं आहेत आणि डोंगराच्या माथ्यावरून दिसणारं दृश्य बघून मन अगदी तृप्त होतं। हा रस्ता मी रोज पार करते। दोन्ही बाजूला इतकी हिरवाई आहे की प्रत्येक पावलांवर इथे शांतता आहे। पक्ष्यांची किलबिलाट, वाऱ्याची सळसळ, खरंच असं ठिकाण कुठे मिळणार। गावची शांतता जणू वेगळीच असते। आणि हे पहा, आमच्या वाडीतलं वडाचं झाड। 100 वर्षाहून जुने हे झाड आहे, पण अजूनही तितकंच मजबूत। कितीतरी पिढ्यांनी या झाडाखाली खेळले, स्वप्ने बोलले आणि आमच्या वाडीतले सर्व समारंभ या झाडाच्या खालीच होतात। आणि हे खूप वर्षापूर्वीचं दुकान आहे। हे मंडळ आहे, इथे देवाच्या सर्व वस्तू ठेवल्या जातात। आता मी चालली आहे एका काकांच्या घरी। माझं तिकडे काम आहे। त्या काकांनी घरासमोर खूप छान छान झाडे लावली आहेत। गुलाब, जाई जुई, अस्टर, झेंडू अशी विविध झाडं त्यांच्या घरासमोर आहेत। ती झाडं मी तुम्हाला पण दाखवते, तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल। माझ्या वाडीमध्ये मोजून 30-40च घरं आहेत, पण इथली शांतता मन वेधून घेणारी आहे। हे पहा, या काकाने किती छान छान झाडे लावली आहेत। मला फुलझाडं खूप आवडतात, त्यामुळे मला कुठे फुलझाडं दिसली की मी आवर्जून फोटो काढते। मांजरचा अशी आहे माझी छोटीशी वाडी, म्हणजे साखरवाडी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईन।
आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.